हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 लेबर कॉस्ट अँड पेरोल इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 2.70 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द नॉर्मल वर्किंग आवर्स इन अ वीक इन अ फॅक्टरी इज 44 आवर्स. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे, कंपनीमध्ये सर्वसाधारणपणे 44 तास आठवड्याला काम केलं जातं. आठवड्याचा नॉर्मली रेट दिलेला आहे. नॉर्मली किती तास काम केलं जातं? 44 आवर्स. हॉनेस्ट इज पेड ॲट द रेट ऑफ ₹10 अँड आवर्स. हॉनेस्ट हे वर्करचं नाव आहे आणि त्याला 10 रुपये हे एका तासाला वेजेस पेड केले जातात. ओव्हर टाईम ॲट द रेट ऑफ 1.5 times द आर्ली रेट अँड a production bonus of 20 for every 100 articles produced in excess of 5,000 articles per week. इथं असं सांगितलेलं आहे की हे जे एका तासाला 10 रुपये दिले जातात, त्या 10 रुपयाच्या 1.5 पट त्याला ओव्हरटाईम आहे आणि 100 आर्टिकल्सला 20 रुपये बोनस आहे. जर त्यानं 100 आर्टिकल्स एक्स्ट्रा तयार केले तर त्याला 20 रुपये बोनस मिळणार आहे आणि त्याला कमीत कमी एका आठवड्याला 5,000 आर्टिकल्स तयार करायचे आहेत. 5,000पेक्षा जास्त केलं तर 100 आर्टिकल्सला 20 रुपये त्याला बोनस मिळणार आहे. Calculate his wages for the week ended 27th February 2021 from the following particulars taken from his time card and job card. त्याने आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे की आठवड्याच्या एंडिंगला त्याला किती वेजेस मिळाले त्याचं कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे आणि आपल्याला त्यांनी जॉब कार्ड आणि टाईम कार्डची इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. नेम ऑफ द वर्कर हॉनेस्ट. वर्करचं नाव आहे हॉनेस्ट आणि त्याचं आपल्याला एक जॉब कार्ड आणि टाईम कार्ड दिलेलं आहे. पहिलं टाईम कार्ड दिलं आहे आणि किती आर्टिकल्स तयार केले ते दिलेलं आहे. मंडेला त्यानं मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये किती काम केलेलं आहे? 8:30 वाजता काम त्याचं चालू झालेलं आहे 8:30ला आणि संपलेलं आहे 12 AM, 12 वाजता संपलेलं आहे. आफ्टरनूनला 1 वाजता काम चालू झालेलं आहे आणि 8 वाजता संपलेलं आहे. म्हणजे टोटल बघायचं आहे 8:30 ते 12 किती तास काम केलं. 8:30 ते 12 मला वाटतं 3.5 तास काम केलेलं आहे त्यानं. 8:30 ते 12, 8, 9, 10, 11, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे 3.5 तास होत आहेत. बघा तुम्ही करून. आणि 1 ते 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 7 तास काम होतं आहे त्याचं. 1 ते 8, 7 तास काम होतं आहे. म्हणजे टोटल किती? 8 आणि 7 आणि 3, 10 तास 30 मिनिट त्याचं टोटल आवर्स काम होतं आहे. तर असं आपल्याला बघायचं आहे किती तास काम झालेलं आहे. मग आपण इथं एक टेबल बनवलेला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल वीकली आवर्स वर्कड अँड टोटल वीकली आउटपुट. टोटल किती तास काम केलेलं आहे आठवड्याला आणि आठवड्याला किती आउटपुट म्हणजे किती आर्टिकल्स तयार केलेले आहेत ऑफ द वर्कर हॉनेस्ट. हॉनेस्ट या वर्करनं किती तास काम केलेलं आहे आणि किती आर्टिकल्स तयार केलेले आहेत हे आपल्याला ह्या टेबलवर कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मंडेला त्यानं किती तास काम केलं? 10.5 तास काम केलेलं आहे. 10 वाजून 10 तास 30 मिनिट. आणि आर्टिकल्स किती तयार केले हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 1139. तर तुम्ही इथं लिहायचं आहे 1139 आर्टिकल्स तयार केले. नंतर त्याने आपल्याला असं सांगितलेलं आहे की त्यानं काम किती केलं? 8 ते 12. 8 ते 12 म्हणजे 4 तास होतात. 8, 9, 10, 11, 12 4 तास आणि 1 ते 6 1, 2, 3, 4, 5, 6 5 तास. 5 आणि 4 9 तास त्यानं काम केलेलं आहे. आणि आर्टिकल्स पण किती तयार केले दिले बघा 1052. तर ह्या टेबलमध्ये बनवायचं आहे आपल्याला. 9 तास ट्यूसडेला काम केलेलं आहे आणि आर्टिकल्स किती बनवले? 1052. तसंच आपल्याला पुढे इन्फॉर्मेशन दिली 8 ते 12 म्हणजे 4 तास आणि 1 ते 6.5. कॅल्क्युलेट करा. हे तर 4 तास होत आहेत आणि 1 ते 6 पर्यंत किती होते बघू. 1, 2, 3, 4, 5, 6 5 तास म्हणजे 5.5 तास. किती होते बघा 4 आणि 5.5 तास. 4 तास प्लस 5.5 तास म्हणजे 9.5 तास होत आहेत. टोटल काम किती होतं आहे? 9.5 तास.
तर आपल्याला इथं लिहायचं आहे 9 तास 30 मिनिट्स. आणि त्यांनी इथं जॉब किती आर्टिकल्स तयार केले ते दिलेलं आहे 1002. असंच तुम्हाला सगळ्याचा टाइम काढायचा आहे 8 ते 12. परत बघा आता आपलं नीट बघा तर चुकण्याचे चान्सेस असतात, बारीक अक्षर असतं, काळजीपूर्वक बघा. आपण कधीचं केलं आता, वेनसडेचं केलं आता ट्यूसडेचं बघा. ट्यूसडेला त्यानं किती केले 8 ते 12 4 तास आणि 1 ते 7 1 2 3 4 5 6 7 6 तास 6 10 तास त्यानं काम केलेलं आहे. 10 तासात त्यानं किती आर्टिकल्स तयार केले ते लिहायचं आहे आपल्याला. 10 hours 0 minute आणि आर्टिकल्स दिलेले आहेत 1112. त्याच्यानंतर बघा इथं फ्रायडेला 8 ते 12 म्हणजे 4 तास आणि 1 ते 5 किती होते बघा. 1 ते 5 5 तास होतात, 4 तास होतात. 1 2 3 4 5 आणि वरचे 30 मिनिट 4.5 तास. 4 आणि 4 8 8.5 तास काम होतंय त्याचं. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा 8.5 तास होत आहेत काम केलं. किती त्यानं आर्टिकल्स तयार केले तर 950 आर्टिकल्स तयार केले. तसंच परत बघा सॅटर्डेला त्यानं 8 ते 11.5 तास काम केलंय म्हणजे 3.5 तास आणि 3.5 तासच काम केलंय. इथं त्यानं आफ्टरनूनला काम केलेलं नाही म्हणून इथं लिहायचं आहे 3 तास 30 मिनिट्स. किती आर्टिकल्स तयार केले 545. ह्याची टोटल करा. टोटल किती येते बघा. टोटल कॅल्सीवर तुम्ही करू शकता. टोटल आहे त्याची 5000. किती तास काम केलं 5800. ह्याची टोटल करायची आहे. ह्या तासांची पण टोटल करायची आहे तुम्हाला. हे 30 मिनिट हे 30 मिनिट म्हणजे 1 तास आणि हा 1 तास 30 आणि 30 हे 1 तास म्हणजे 2 तास 10 आणि 20 30 40 आणि 8 48 49 50 51 51 आवर्स तयार होत आहेत. तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा किती तास होतंय बघा. तर 51 तास त्यानं काम केलेलं आहे. आणि आपल्याला क्वेश्चन नीट रीड करायचं आहे. क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की मिनिमम आठवड्याचा नॉर्मली वेजेस नॉर्मली आवर्स किती आहेत तर 44 आवर्स आहेत. मग त्यानं ओव्हरटाईम पण आहे त्याला. मग ओव्हरटाईम 1.5 पट आहे. 10च्या 1.5 पट ओव्हरटाईम आहे. टाइम्स लिहिले रुपीज नाही. तर @1.5 times 10च्या आणि लिहिले द आर्ली रेट म्हणजे हा आर्ली रेट आहे. आरचा रेट म्हणजे तासाचा रेट आहे 10. 10च्या 1.5 पट त्याला ओव्हरटाईम आहे. म्हणजे त्यानं पहिला ओव्हरटाईम किती तास केलं बघा. नॉर्मली सांगितलं 44 आवर्स तो काम करणार आहे. तर त्याचा ओव्हरटाईम आपण काढूया म्हणून इथं आपण लिहिणार आहोत. हेन्स बघा टोटल आवर्स वर्क. टोटल हे जे त्यानं किती टोटल आवर्स वर्क is equal to normal hours plus overtime. ओव्हरटाईम वर्स किती केलेलं आहे बघा. किती त्यांनी तास काम केलं तर 51. टोटल तास त्यानं 51 केले आणि नॉर्मल रेट आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे 44 आवर्सचा. मग किती तास काम केलं त्यानं बघा. ह्या 51 मधून 44 मायनस करा किती येतंय बघा. मला वाटतं 7 आवर्स येतं. इथं प्लस केलं की म्हणजे टोटल काम त्यानं किती केलं प्लस 7 तास 7 तास त्यानं ओव्हरटाईम केलेला आहे बघा. 51 मायनस 44 म्हणजे येईल 7. ह्या दोघांचं प्लस केलं तर 51 यायला पाहिजे. तर तुम्ही तर करून बघा. आता छोट्या छोट्या गोष्टी करण्यात तुमचा वेळ जाईल म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही तरी पण दाखवते बघा. असं केलं मी 51 मायनस 44 7 आवर्स हे काय झालेले आहेत 7 तास ओव्हरटाईम झालेला आहे.
7 तास, 7 तासाचा ओव्हरटाईम आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलंय. आणि हे पण बघा किती आर्टिकल्स तयार केलेत, 5800. म्हणजे त्याने किती आर्टिकल्स जास्त तयार केलेत ते पण लक्षात घ्या. त्यांनी सांगितलंय क्वेश्चनमध्ये, बुकमध्ये असं सांगितलंय, जर त्यानं 5000 आर्टिकल्स तयार केले, हे नॉर्मल आहे, त्याला आठवड्याला 5000 आर्टिकल्स तयार करायचेच आहेत. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त केलं तर 100 आर्टिकल्सला 20 रुपये बोनस मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं कळलं की बघा त्यानं किती आर्टिकल्स तयार करायचे होते, 5000 आर्टिकल्स हे त्याचं नॉर्मली टार्गेट आहे. पण त्यानं जास्त आर्टिकल्स तयार केले, किती तर 5800 आर्टिकल्स तयार केले. मग ह्या दोघांचं 5800 मायनस 5000 म्हणजे 800 आर्टिकल्स त्यानं जास्त तयार केले. तर त्याला काय झालेलं आहे, 100 आर्टिकल्स जर तयार केले तर त्याला 20 रुपये बोनस मिळणार आहे. तर 800 आर्टिकल्स तयार केले तर किती रुपये बोनस मिळणार आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. ह्याला रेसिप्रोकल करा, हे वर जाईल, 800 वर आणि 100 खाली, इंटू 20. 2 0 गेले, 8 2 16, 160, 160 रुपये त्याला काय होणार आहेत, बोनस मिळणार आहे. आपण जॉब कार्ड तयार करणारच आहोत, तिथं मी तुम्हाला समजवणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं किती तास काम केलंय, 7 तास जास्त काम केलंय. आणि त्याला 1.5 पट काय आहे, ओव्हरटाईम आहे. 7 तासाला किती ओव्हरटाईम येणार आहे ते पण मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून देणार आहे. तर सर्वात प्रथम आपण इथं स्टेटमेंट, तुम्ही ह्याच्या खाली पण ड्रॉ करू शकता, पण जर जागा नाही पुरली तर अर्ध होईल, म्हणून मी नेक्स्ट पेजवर केलेलं आहे. स्टेटमेंट शो बघा, पहिलं लिहिलं इन द बुक्स ऑफ फॅक्टरी, फॅक्टरीच्या बुकमध्ये स्टेटमेंट शोईंग टोटल वीकली वेजेस, आठवड्याला किती त्याला वेजेस मिळणार आहे. टू हॉनेस्ट, हॉनेस्ट हे त्या वर्करचं नाव आहे. फॉर द वीक एंडेड, एका आठवड्यामध्ये वीकच्या एंडिंगमध्ये त्याला किती वेजेस मिळणार आहे त्याचं स्टेटमेंट मी शो करणार आहे. पर्टिक्युलर्स आणि रुपीज. सर्वात प्रथम आपल्याला फाइंड करायचं आहे नॉर्मल वेजेस. नॉर्मल वेजेस आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. नॉर्मली त्याचा जो नॉर्मली अर्निंग्स किती आहेत ते आपण लिहू. इथं लिहिण्याची मेथड बघा, अर्निंग्स अर्निंग्स म्हणजे त्याला काय मिळणार आहे ते, त्याचा फॉर्म्युला असा आहे बघा. आता इथं जो फॉर्म्युला दिलाय तो महत्त्वाचा आहे. HW सांगते मी मिनिंग त्याचा, इंटू RH. H म्हणजे आर्स आणि W म्हणजे वेजेस. तर इथं किती त्याला, W म्हणजे वर्क, H म्हणजे आर्स आणि W म्हणजे वर्क. तर इथं काय सांगितलेलं आहे, मी इथं लिहिलेलं आहे बघा. HW म्हणजे आर्स वर्कड आणि RH म्हणजे आहे रेट आर्स. तर रेट आर्स इथं किती तास त्यानं काम केलेलं आहे आणि नॉर्मल वेजेस विचारलेले आहेत. तर तुम्ही बुकमध्ये बघू शकता, बुकमध्ये सांगितलेलं आहे नॉर्मली त्यानं किती तास काम केलेलं आहे, 44 आवर्स वर्क केले. त्याने असं विचारलेलं आहे नॉर्मली त्याने किती तास काम केलं, तर इथं येईल 44 आवर्स. 44 आवर्स, HRS म्हणजे आर्स, इंटू RH. नॉर्मली त्याला रेट किती होता, तर 10 रुपये. क्वेश्चनमध्ये बघा सांगितलं की नॉर्मली जर त्यानं काम केलं, ओव्हरटाईम नाही, त्याला नॉर्मली वेजेस पेड केलेले ॲट द रेट ऑफ 10 hours, 10 रुपये एका आर्सला. तर इथं आपण असं करू, इंटू रुपीज 10. 44 इंटू 10 करा, किती येतं आहे बघा. 44 इंटू 10 केलं तर येतं आहे 440 रुपीज. तर रुपीज आले. तर तुम्ही इथं लिहू शकता त्याला किती नॉर्मल वेजेस मिळाले, 440 रुपीज. आता आपल्याला त्याच्यानंतर ओव्हरटाईम काढायचं आहे. हे नॉर्मली त्याला वेजेस एवढं मिळणारच आहे कारण हे रेग्युलर त्याचं काम आहे, म्हणजे त्याची नॉर्मल ड्युटी आहे. ओव्हरटाईम वेजेस अर्निंग फॉर्म्युला आहे OHW.
ओव्हरटाईम यासारखाच आहे, फक्त ह्याच्यामागं ओ लागलं बघा. HW म्हणजे आपल्याला सांगितलं आर्स वर्क. ओव्हरटाईम आर्स वर्क इंटू ORH ओव्हरटाईम रेट आर्स. तर आता किती तास काम केलेलं आहे बघा, इथं लिहिलंय ओव्हरटाईम आर्स आहे त्याचे 7 आर्स. हां, आता इथं महत्त्वाचं आहे 7 तास त्यानं काम केलेलं आहे. इथं तुम्ही HRS लिहू शकता. आता जागा नाही आहे माझ्याकडे, इथं HRS 7 तास त्यानं काम केलेलं आहे. इंटू त्याला किती सांगितलेलं आहे, तर त्याने असं सांगितले 1.5 क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 1.5 टाइम्स त्याला काय करायचं आहे, रेट द्यायचा आहे. म्हणजे आपण इथं बघा, थोडंसं नीट बघा, 1.5 म्हणजे इथं काय करायचं आहे, इथं इंटूचं साईन येतं आणि इथं प्लसचं साईन येतं. म्हणजे 2 × 1 मी कसं करणार आहे बघा, 2 × 1 प्लस हा 1 डिवाइड बाय हा 2, 2 1 जा 2 प्लस 1 3 डिवाइड बाय 2. तुम्ही कॅल्सीवर करून बघा, 3 डिवाइड बाय 2 किती येतं. बघा इथं दाखवते 3 डिवाइड बाय 2 1.5 किती आलं, 1.5. आणि आपल्याला सांगितलेलं आहे 10च्या म्हणजे एका तासाला किती सांगितलेलं आहे, 10 रुपये रेट आहे. इंटू 1.5 करा, किती येतं आहे बघा, इंटू 10 15 किती आलं, 15. तर 15 रुपये एका तासाला त्याला वेजेस मिळणार आहेत. म्हणून इथे येईल ₹15. आता 15 तुम्हाला इथं कसं आलं ते लिहायचं आहे, नाही लिहिलं तरी चालेल. दॅट इज टू से 1.5 टाइम्स ऑफ ₹10. ह्या दोघांचे इंटू करा, 7 × 15 × 7 105. ओव्हरटाईम वेजेस आहेत 105 ₹105. हे झालं ओव्हरटाईम वेजेस. आता त्याच्यानंतर बोनस पण त्याला मिळणार आहे. नॉर्मल वेजेस मिळणार आहेत, ओव्हरटाईम मिळणार आहे आणि थर्डला आहे बोनस, प्रोडक्शन बोनस. आता इथं त्यांनी काय सांगितलंय बघा, काळजीपूर्वक तुम्हाला करायचं आहे. बोनस त्याला मिळणार आहे 5000 पेक्षा आर्टिकल जास्त बनवले तर 100 आर्टिकल्सला त्याला 20 रुपये मिळणार आहेत. बघा इथं त्यानं किती आर्टिकल्स तयार केले तर 5800. बघा इथं लिहिले टोटल आर्टिकल्स किती तयार केलेले आहेत 5800. आणि नॉर्मल त्याला किती बनवायचे होते तर 5000 बनवायचे होते. म्हणजे त्यानं 800 आर्टिकल्स काय केलेले आहेत जास्त बनवलेत. तर त्याला असं आहे इथं 100 आर्टिकल्सला 20 रुपये ओव्हरटाईम मिळणार आहे. तर 800 आर्टिकल्सला इथे क्वेश्चन मार्क किती ओव्हरटाईम मिळेल. तर आपण ह्याला रेसिप्रोकल करायचं आहे. 800 वर 100 खाली इंटू 20 म्हणजे हा एक फॉर्म्युला तयार होतो असा. ह्या फॉर्म्युल्याला मी काय केलं रेसिप्रोकल केलं. देअरफॉरचं साईन टाकून 800 खाली होतं ते वर गेलं आणि 100 वर होतं ते खाली आलं इंटू 20. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 8 2 16 160 रुपीज ओव्हरटाईम मिळाला. तर 800 तासाला 160 रुपये त्याला ओव्हरटाईम मिळाला. तर मी इथं तुम्हाला लिहून देते इथं ₹20 फॉर एव्हरी 100 आर्टिकल्स. 100 आर्टिकल्स एवढं लिहिलं तरी चालेल. प्रोड्यूस्ड in excess of
5000 आर्टिकल्स पर वीक. तर आपण इथं असं लिहू आर्टिकल्स आणि बोनस. $100 आर्टिकल्सला 20 रुपये बोनस. तर 800 आर्टिकल्सला किती? Therefore 800 वर 100 खाली इंटू 20 इज इक्वल टू ₹160. तर तुम्ही इथं बोनस आर्टिकलच्या इथं लिहू शकता 160. आता आपल्याला टोटल वीकली वेजेस त्याला किती मिळाले ते लिहायचं आहे. म्हणून देअरफॉर टोटल वीकली वेजेस त्याची टोटल करायचे आहे 440 प्लस 105 प्लस 160 705. हे झाले त्याचे टोटल वीकली वेजेस. त्याला आठवड्याला 107 रुपये वेजेस मिळणार आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.